ताई नमस्कार. नमस्कार मोनिकाजी. रत्नाकर नारळे सर आलेले आहेत, राकेशजी, अरविंद दीक्षित, हर्षद ठक्कर, विजय काळेजी, रामदास प्रभुगावकर सर आणि सुशील दत्त बागडे हे लोक जॉईन झालेले आहेत. खरं म्हणजे खूप वेळेवर ठरलेला हा कार्यक्रम असल्यामुळे तो वेळेवर काही लोकांना लिंक दिलेली आहे. इव्हन आज दुपारपासून मी कितीतरी लोकांना लिंक पाठवली, तर त्यामुळे खूप कमी लोक जॉईन झाले, पण ज्या ज्या लोकांना ते मिळत राहील ते लोक जॉईन होतच राहणार आहेत. तोपर्यंत आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी आपले ऑडिओ बंद करायचे आहेत, पण व्हिडिओ चालू करायचा आहे. सगळे दिसू देत, कोण कोण आलेला आहे बघू देत. विजय काळे सर, कसे आहात तुम्ही? छान आहे, मस्त. नमस्कार. तुमचा व्हिडिओ ऑन करा. नमस्कार, कसे आहात? हो, केला. हा, तो व्हिडिओ ऑन करा आणि ऑडिओ सगळ्यांचे बंद करा. व्हिडिओ सगळ्यांचे ऑन करा, म्हणजे सगळ्यांचे चेहरे आपल्याला दिसतील. आणि ऑडिओ बंद म्हणजे शांतता राहील, म्हणजे माझं बोलणं सगळे ऐकू शकतील. येस, उमेश घळसासी सर पण आलेले आहेत. स्वागत तुमचं. ते ऑडिओ कनेक्ट करतात आहे. जोपर्यंत ऑडिओ कनेक्ट होत नाही तोपर्यंत त्यांना माझा आवाज ऐकायला येणार नाहीये. गुरुजी रत्नाकर नारळे सर, प्राध्यापक रत्नाकर नारळे सर, त्यांना विनंती, कृपया त्यांनी व्हिडिओ ऑन करावा, म्हणजे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रभुगावकर बाबा, तुम्ही ऑडिओ बंद करा. नमस्कार. नमस्कार सर. प्रभुगावकर बाबा, ऑडिओ बंद करा तुमचा. बाबा, बाबा जागेवर आहेत की नाही माहित नाही, असो, तर आई करून देतील त्यांना. आपण, मला असं वाटतं, कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यांचं मनपूर्वक खूप 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 स्वागत इथे करते आहे मी. आजचा हा जो कार्यक्रम आहे, लोकायन सांस्कृतिक संस्था यांनी आयोजित केलेला आहे. आणि क्लाउन ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट आणि त्यासोबतच ड्रामा डायरी, हे दोन पुस्तकं इथे प्रकाशित होणार आहे. आजची माझी भूमिका ही जरा अष्टपैलू भूमिका झालेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कारण या कार्यक्रमाची आयोजकही मी आहे, याची निवेदिकाही मी आहे, आभारही मी प्रदर्शन करणार आहे, आणि या पुस्तकाबद्दलची माहिती मी देणार, आणि या पुस्तकाची लेखिका देखील मीच आहे. म्हणजे ऑल ओव्हर सगळं मीच सांभाळते आहे, कारण अनेक लोक खूप बिझी आहेत. आज खंडेनवमी इथं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात, खास विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सगळे लोक खूप बिझी असतात, आणि नवमीचा दिवस आहे. त्यासाठी आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई कारंडे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी. आणि प्राध्यापक रत्नाकर नारळे, ज्यांना आम्ही प्रेमाने गुरुजी म्हणतो, असे आमचे गुरुजी कॅनडाहून आम्हाला जॉईन झालेले आहेत. हे प्रकाशक आहेत, पुस्तक भारती या प्रकाशन संस्थेचे ते संचालक आहेत. आणि एक भारतीय माणूस, एक भारतीय व्यक्ती, मनाने, हृदयाने, सगळ्या मेंदूनी संपूर्ण भारतीय, आणि राहतात ते कॅनडामध्ये, आणि तिथेही तर भारताचा प्रचार प्रसार ते करत असतात. त्याबद्दलची माहिती तर पुढे आपण देतच राहू. तर मी सर्वप्रथम सुप्रियाताई कारंडे यांचा परिचय करून देणार आहे. डॉक्टर सुप्रियाताई कारंडे ह्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य आहे. ही सगळ्यात मोठी त्यांची ओळख आहे. त्या सिनेट सदस्य आहेत, त्या महिलांचे तिथे प्रश्न सोडवतात, त्या वुमन सेलवर पण सदस्य आहेत, आणि त्याचे ते प्रश्न सोडवत असतात, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत असतात, प्रशासन आणि शिक्षक असे पण अनेक प्रश्न निर्माण होत असतात. आणि प्रशासनाचं लक्ष जर कधी कधी नसेल त्या गोष्टीकडे, तर ते इंगित करून दाखवतात की याकडे तुमचं लक्ष नाहीये, अधोरेखित करून दाखवतात, आणि न्याय मिळवून देण्याचं कार्य तर त्यांचं खूप मोठं कार्य असतं. त्यानंतर दिलीप कारंडे प्रतिष्ठान या नावाने ते खूप एक चांगला उपक्रम राबवतात. त्यामध्ये ते शालेय शिक्षण याकडे विशेष लक्ष देतात, किंवा शिक्षण क्षेत्रात त्या विशेष लक्ष देतात. जी लहान मुलं असतात त्यांना वह्या वाटप, पुस्तकं वाटप ते दरवर्षी करतात, किंवा काही आपत्कालीन परिस्थिती आली, नैसर्गिक आपत्ती आली, त्यामध्ये जी मुलांची परखड होते, त्या मुलांकडे विशेष लक्ष दिलं जातं, त्यांची प्रश्न सोडवली जातात, आणि त्यासोबतच त्यांना शैक्षणिक अशी मदत, शिक्षणाशी संबंधित जी काही आहे ती मदत दिली जाते. खूप मोठं कार्य त्यांचं आहे.
जेवढं सांगू तेवढं कमी आहे. आज त्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या शुभ हस्ते आहे. ते का आहे ते आत्ताच मी स्पष्ट करू इच्छिते. ते यासाठीच आहे कारण नवमी आहे आणि या नवमीच्या दिवशी जसं 9 दिवसामध्ये नवदुर्गांचं एक पूजा केली जाते किंवा त्यांची आराधना केली जाते. त्यात मुख्य जे आहेत लक्ष्मी, सरस्वती आणि कालिका माता ह्या मुख्य ज्या देवी आहेत त्यांची तर विशेष पूजा केली जाते आणि ही तीनही गुण आमच्या सुप्रियाताईमध्ये आहे. त्यात पहिला गुण म्हणजे माता लक्ष्मीच्या कारण त्या बँकेत जॉब करतात म्हणजे तिथे लक्ष्मीच लक्ष्मी त्यांच्या हाती पण असते आणि कमवतात म्हणून लक्ष्मी पण घरात आणतात आणि स्वतः स्वबळावर त्यांनी एक आपलं छानसं घर घेतलं. स्वबळावर ते आज खूप काम करतात आहे म्हणून एक लक्ष्मीचं स्वरूप ते आहे. त्यानंतर त्या डॉक्टरेट आहेत, PhD केलेली आहे त्यांनी ह्युमन रिसोर्स मध्ये. तर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं कार्य अमूलाग्र आहे कारण अनेक शैक्षणिक कामातही त्या मदत करतात. स्वतःही उच्चभ्रू शिक्षित आहेत त्यामुळे त्या माता सरस्वतीचंही रूप आहे आणि सिनेट सदस्य म्हणून प्रशासनाशी जे जोरदार भांडतात. अक्षरशः सकाळी 4-4 वाजेपर्यंत मीटिंग असते, रात्री 12 वाजो 1 वाजो आपला प्रश्न जोरदार त्यांच्या आवाजामध्ये त्या मांडतात आणि प्रशासनाकडून ते जे विषय आहेत ते अधोरेखित करून घेतात आणि त्याच्यावर त्यांना कार्य करण्याचं भाग पाडतात. अशा कालिका मातेचं हे स्वरूप त्यांचं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि माझ्या त्या खूप चांगल्या मैत्रीण आहे. इन शॉर्ट म्हणायचं म्हणजे माझ्या मोठ्या ताई आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने मी अनेक काम करत असते. अनेकदा मी अडखडते, कन्फ्यूज होते. तर त्यांनाच मी मार्गदर्शन विचारत असते की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही. अशा आमच्या सुप्रियाताई कारंडे त्यांचं मी मनपूर्वक इथे स्वागत करते आहे. त्यानंतर आमचे गुरुजी, आमच्या गुरुजींचा परिचय खूप मोठा आहे. तो परिचय मला भीती वाटत होती, मला जर नीट देता नाही आला तर मी काय करणार. त्यामुळे मी आदरणीय डॉक्टर राकेश दुबे जे UPचे आहेत, बनारसचे आहेत, वाराणसीला ते असतात तिथं आणि ते गुरुजींचं भारतातलं सगळं काम ते सांभाळतात. तर मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही या कार्यक्रमात गुरुजींचा व्यवस्थित असा परिचय द्यावा जेणेकरून जी लोक जोडली गेलेली आहेत त्यांना तो परिचय व्यवस्थित पोचायला हवा. ते हिंदी भाषिक आहेत, मराठी त्यांना कमी कळतं, त्यामुळे ते हिंदीतच आपल्याला परिचय करून देणार आहे. आदरणीय डॉक्टर राकेश जी दुबे, आपका मैं स्वागत करती हूँ और आपको नम्र अनुरोध करती हूँ कृपया आप गुरुजी का परिचय करवा दें और विशेष रूप से आपको इस कार्यक्रम के निमित्त में कुछ कहना है तो वो भी आप अपनी बात रख सकते हैं. आपका स्वागत है, आप कृपया अनम्यूट हो जाइए. जी नमस्कार और बहुत बहुत धन्यवाद, आपने मुझे इस योग्य समझा और ये मेरे लिए बहुत शर्म तो क्या कहें कि मैं एक हिंदी भाषी क्षेत्र से हूँ और मुझे मराठी नहीं आती, इसलिए मैं सभी से क्षमा प्रार्थी हूँ. तो मैं अपनी बात को हिंदी में ही कहूँगा. और सबसे बड़ी बात कि जिस व्यक्तित्व का परिचय देने का भार मुझे सौंपा गया है, मैं उनका क्या परिचय दूं. ऐसे व्यक्तित्व हैं वो, जैसा कि आपने मैडम ने आपने कहा कि हम सभी लोग उन्हें आदर के साथ सारे लोग गुरुजी ही उन्हें कहते हैं. और आपने ऐसा बड़ा दायित्व मेरे ऊपर उनका परिचय देने की बात कही है कि मतलब जिनका अनुभव के जितने वर्ष हैं, मतलब मेरी जितनी उम्र है उसका 2/3 उनके अनुभव के वर्ष हैं, तो मैं उनका क्या परिचय दूं. फिर भी आपने ये गुरुतर दायित्व मेरे ऊपर छोड़ रखा है उनका परिचय देने के लिए. तो मैं बताऊं, आदरणीय प्रोफेसर रत्नाकर नराले जी, सबसे पहले तो ये बहुत खुशी की बात है कि वो महाराष्ट्र से ही आते हैं, नागपुर से. 11 सितंबर 1942 को जन्मे प्रोफेसर नराले जी की शिक्षा वही नागपुर से ही हुई है और उन्होंने IIT खड़गपुर से अपनी इंजीनियरिंग में PhD किया है, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में. साथ ही बहुत सोचकर और सोच के आश्चर्य होता है कि एक इंजीनियरिंग का व्यक्ति भाषा और साहित्य के क्षेत्र में इतना काम कैसे कर सकता है. ये भी एक आश्चर्य की बात है और सोचने का विषय है. हमारे गुरुजी ने हिंदी और संस्कृत इन दोनों विषयों में भी PhD कर रखी है और मुझे ये बताते हुए बहुत प्रसन्नता हो रही है कि गुरुजी ने जो काम किया है वो विलक्षण है.
उन्होंने हिंदी भाषा और न केवल हिंदी भाषा बल्कि बहुत सारी भारतीय भाषाओं के लिए, उसके साहित्य के लिए और भारतीय संस्कृति के लिए जो कार्य किया है, वो जितने प्रवासी भारतीय हैं उनमें से शायद ही किसी ने किया हो। गुरुजी ने जो अपनी भाषा और संस्कृति की सेवा की है, वो साहित्यिक रूप से भी उसे समृद्ध किया है और तकनीकी रूप से भी उसे समृद्ध किया है, जो कि भारत के बाहर रहने वालों में ऐसे बिरले व्यक्ति होंगे। उनका सबसे बड़ा योगदान ये है कि उन्होंने टोरंटो के तीनों विश्वविद्यालय यॉर्क, रायरसन और टोरंटो में हिंदी पढ़ाई है और आज तक सिवाय प्रोफेसर नराले के ये गौरव और किसी को प्राप्त नहीं है। साथ ही टोरंटो के दोनों स्कूल बोर्ड में हिंदी और संस्कृत भी पढ़ाने का यदि गौरव किसी को प्राप्त है तो वो केवल और केवल प्रोफेसर नराले जी को प्राप्त है। जैसा कि मैंने कहा कि उन्होंने अपनी भाषा और संस्कृति के लिए बहुत कुछ किया है, तो जब वो पिछले 50 सालों से कनाडा रह रहे हैं, तो जब वो गए तो उस वक्त तकनीकी इतनी उन्नत नहीं थी, तो हस्तलिखित ग्रंथों के द्वारा और जो कुछ कर सकते थे उसके द्वारा उन्होंने हिंदी का प्रचार शुरू किया। फिर जिस तरह से टाइपराइटर के द्वारा और उसके बाद जब जेरॉक्स मशीन आई तो उसमें थोड़ी सी और गति आई। फिर उसके बाद जब कंप्यूटर और इंटरनेट आया तो उसके बाद तो जैसे इसको पंखी लग गए और उसके बाद इन्होंने हिंदी ऑनलाइन क्लासेस शुरू किया जो कि फ्री ऑफ कॉस्ट, और पूरी दुनिया को इन्होंने ऑनलाइन हिंदी पढ़ाई। और आज स्थिति ये है कि उन्होंने पता नहीं कितने हजार अहिंदी भाषी लोगों को हिंदी पढ़ाई है और उनमें भारतीय संस्कृति का प्रचार किया है। ये जानकर सभी महाराष्ट्र वासियों को गर्व होगा कि उनका पढ़ाया हुआ संस्कृत का छात्र ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी से संस्कृत में पीएचडी कर रहा है। ये गर्व की बात है। यदि हिंदी को तकनीकी रूप से विकास की बात की जाए तो उन्होंने जो सीडी रोम और इंटरनेट के माध्यम से तो किया ही, हिंदी को और उन्नत ले जाने के लिए उन्होंने कम से कम 15 से 20 हिंदी फॉन्ट्स का निर्माण किया है और शायद ही बहुत कम प्रवासी भारतीयों ने यह काम किया होगा तकनीकी रूप से। और सबसे बड़ी बात यह है कि प्रोफेसर नराले जी के बनाए हुए फॉन्ट इतने सुंदर और सुडौल हैं और साथ ही यूनिकोड से काफी भिन्न है। जैसे यूनिकोड में हम जब लिखते हैं तो उसमें जो हमारे हिंदी और संस्कृत के संयुक्ताक्षर होते हैं उसमें लिखने में बहुत सारी अशुद्धियां आती हैं, विराम का बहुत सारा समस्या आती है, पर इनके फॉन्ट में ये समस्या नहीं है। और मैं ये कह सकता हूं कि कनाडा में हिंदी का बीज बोने वाले प्रोफेसर नराले जी हैं। कनाडा की हिंदी की जितनी पत्र पत्रिकाएं हैं उन सबों को सहयोग करने वाले प्रोफेसर नराले जी हैं। जो आज 20 सालों से हिंदी चेतना निकल रही है उसको भी स्थापित करवाने में प्रोफेसर नराले जी का ही योगदान है। और उसके लिए उन्होंने स्पेशली एसटी फॉन्ट बनाया। आज भी वो पत्रिका एसटी फॉन्ट में ही निकलती है, चाहे वहां का हिंदी अब्रॉड हो या हिंदी मीडिया हो। वहां के जितनी भी हिंदी की पत्र पत्रिकाएं निकलती हैं अधिकांश जो है इन्हीं के बनाए हुए फॉन्ट्स का इस्तेमाल करती है। दूसरी बड़ी बात, पर जो ग्रंथ भी लिखे गए उसके लिए भी इन्होंने ही फॉन्ट बनाया। ये सबको सुनकर प्रसन्नता होगी कि प्रथम मोटूरी सत्यनारायण पुरस्कार, जो कि प्रवासी भारतीयों को दिया जाने वाला हिंदी का बहुत बड़ा पुरस्कार है, जो कि पहला पुरस्कार कनाडा में ही हरिशंकर आदेश जी को मिला था। उनके जितने भी महाकाव्य हैं वो सारे के सारे आदेश फॉन्ट में टाइप और वो आदेश फॉन्ट माननीय गुरुजी ने ही बनाया है। उसके लिए पंडित रूडी के लिए कनाडा फॉन्ट, और गुरुजी ने अपने जितने भी ग्रंथ लिखे हैं वो सब के सब नराले और रत्नाकर फॉन्ट में हैं। यदि कोई चाहे भी तो इनकी पुस्तकों की चोरी नहीं कर सकता है, क्योंकि वो फॉन्ट और किसी के पास नहीं है, वो केवल इनके पास है। तो ये बड़ी बात है। और ये जिस तरह से उन्होंने वहां पर पत्रकारिता को एक तरह से पाला पोसा और बड़ा किया,
उन्होंने खुद पत्रकारिता के क्षेत्र में बड़ा काम किया है। आज उनकी जो उन्होंने खुद 2 पत्रिकाएं निकाली, एक पुस्तक भारती रिसर्च जर्नल, क्योंकि विदेश से है तो थोड़ा सा उसका असर तो रहेगा ही, और दूसरी भारत सौरभ जो कि एक साहित्यिक पत्रिका है, और पुस्तक भारती रिसर्च जर्नल विशुद्ध रूप से शोध पत्रिका है, और आज उसे कनाडा की हिंदी की एकमात्र शोध पत्रिका होने का गौरव प्राप्त है, जिसमें भारत और कनाडा के अलावा 16 देशों के जाने माने प्रतिष्ठित व्यक्ति उसके बोर्ड में हैं, और उसका कोई भी ऐसा अंक नहीं निकल ऐसा जाता जिसमें कई देशों के शोध पत्र उसमें न प्रकाशित होते हैं। तो गुरु जी की जो पत्रिका है वो केवल कहने के लिए अंतर्राष्ट्रीय नहीं है, सच में वो सारा कुछ अंतर्राष्ट्रीय स्तर पर करती है, अपनी भाषा और अपनी संस्कृति को अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रचारित करती है। यह तो गुरु जी के काम का आधा पक्ष हुआ। अब यदि हम उनके लेखन की बात करें तो चूंकि मैं यद्यपि इतिहास का विद्यार्थी हूं, पर भारत के बाहर हिंदी भाषा और भारतीय संस्कृति और प्रवासी विषयों पर जो लोग काम करने वाले हैं, मैं अधिकांश लोगों के साथ जुड़ा हूं या मैं जानता हूं, थोड़ा बहुत उनके साहित्य के बारे में भी जानता हूं। और गुरुजी ने जितना काम किया है, मैं आज दावे के साथ ये कह सकता हूं कि आज की तिथि में प्रोफेसर रत्नाकर जी से अधिक भारत की भाषा, साहित्य और संस्कृति पर किसी ने काम नहीं किया है। ये मैं 2 टूक शब्दों में कह रहा हूं। साथ में यह भी कह रहा हूं, रामायण, गीता, संगीत, छंद, इन विषयों पर भी प्रोफेसर नराले जी से अधिक आज की तिथि में भारत के बाहर किसी ने काम नहीं किया है। उन्होंने संगीत श्री रामायण, संगीत श्री कृष्णायन जैसे बड़े बड़े महाकाव्य लिखे हैं, जिनके वजन और मोटाई का अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि उनके 2 ग्रंथ एक हाथ से नहीं उठाए जा सकते हैं। 2 ग्रंथ उनके 2200 पृष्ठ के हैं, जो कि एक हाथ से नहीं उठाए जा सकते। ऐसे ही उन्होंने पूरा रामायण दोहों में लिखा हुआ है, रामायण दोहावली। संस्कृत साहित्य में उन्होंने 8 ग्रंथ लिखे हैं। गीता पर, गीता दर्शन, गीता की छंद मीमांसा, उन्होंने पूरा गीतोपनिषद लिखा हुआ है, जो संस्कृत का एक बृहद महाकाव्य है। अभी उन्होंने जो अभी पूर्ण किया है वो है भवभूति के महाकाव्य। जो भवभूति जैसा कि सर्वविदित है कि भारतीय संस्कृत साहित्य के एक मूर्धन्य विद्वान हुए हैं, और उनके तीनों महाकाव्यों का उन्होंने एक साथ एक जगह पर पद्यानुवाद किया है, जो आज के पूर्व किसी ने नहीं किया। और शायद 1 महीने बाद ये भी आप लोगों को मैं शुभ संदेश दे रहा हूं कि कालिदास, जो कि संस्कृत साहित्य का सबसे बड़ा नाम है, कालिदास के समस्त महाकाव्यों को उन्होंने एक साथ अनुवाद करने का बीड़ा उठाया है, और शायद अगले 1 महीने में सारे महाकाव्यों का पद्यानुवाद एक जगह उपस्थित होगा। सारे महाराष्ट्र के लोगों को यह भी जानकर बहुत खुशी होगी कि गुरुजी ने शिवाजी चरित्र लिखा है, जो मूल ग्रंथ है वो 810 पृष्ठ की है। वो हिंदी, अंग्रेजी और मराठी तीनों में एक साथ लिखी गई है। हिंदी में दोहा छंद और मराठी में ओवी छंद में लिखी गई है, जो बाद में उसको अलग करके मराठी का अलग और हिंदी का अलग प्रकाशित है। जिनको भी चाहिए वो हमारे यहाँ से प्राप्त कर सकते हैं। और सबसे बड़ा जो गुरु जी का काम है, वो उनका ग्रंथ जो अभी सद्य प्रकाशित हुआ है, वो है हिंदू राज तरंगिणी। जैसा कि हम सारे लोगों को है कि हमारी जो सनातन और हिंदू संस्कृति है वो सर्व प्राचीन है, जिसके बारे में हर कोई देश विदेश का व्यक्ति जानने और सुनने का प्रयास करता है, इच्छा रखता है, चाह रखता है। हमारे गुरुजी ने जो हिंदू राज तरंगिणी लिखा है, जैसा कि सबको ज्ञात ही है कि कल्हड़ ने राज तरंगिणी लिखा था, जिसमें कश्मीर के राजाओं का इतिहास है, उनके पड़ोसियों का या उनके और वैदेशिक संबंधों का। माननीय नराले जी ने जो
हिंदू राज तरंगिणी लिखी है। इस ग्रंथ की विशेषता ये है कि जहां से हमारी सृष्टि के निर्माण का क्रम आरंभ होता है और जो पहले हिंदू राजा हुए हैं और जो पहला हिंदू राजवंश हुआ है, वहां से आरंभ करते हुए हमारा जो बृहत्तर भारत है, ग्रेटर इंडिया, आज के काबुल कंधार से लेते हुए समस्त भारत और दक्षिण पूर्व एशिया तक जितने भी छोटे से छोटे और बड़े से बड़े राजवंश हुए हैं, उन सबों का क्रमबद्ध इतिहास, उन राजाओं के चित्र, उनके सिक्के, उनकी और जो सांस्कृतिक धरोहर है और उनका राज्य कितना बड़ा था, उन सबों का मानचित्र। ये बहुत ही सुंदर पुस्तक है, बड़े साइज में और पूर्णतः ग्लासी पेपर पर और कलर्ड पब्लिश है। तो ये हमारे आदरणीय गुरु जी का परिचय है। और गुरु जी ने 70 ग्रंथ लिखे हैं। मैं किन किन ग्रंथों का परिचय दूं? तो मैं इन्हीं के साथ गुरु जी के का ये छोटा सा परिचय दिया। और साथ ही मैं आदरणीय डॉक्टर मोनिका ठक्कर जी को बहुत बहुत बधाई देता हूं। उन्होंने बहुत ही सुंदर कार्य किया है और उनकी दोनों पुस्तकें हमारी पुस्तक भारती प्रकाशन से प्रकाशित हुई और हमें इसका गौरव उन्होंने दिया। इसके लिए मैं उन्हें बहुत बहुत धन्यवाद देता हूं, बहुत बहुत बधाई देता हूं और ये आशा करता हूं कि वो ऐसे ही दिन दिन उन्नति करें। और इन्हीं के साथ मैं अपनी वाणी को विराम देता हूं। नमस्कार। नमस्कार, बहुत बहुत धन्यवाद डॉक्टर राकेश जी, आपने गुरु जी का अथायोग्य ऐसा परिचय करवाया। और मैं तो समझती हूँ कि अभी भी कुछ परिचय में बाकी है, बहुत कुछ बाकी होगा, क्योंकि मैंने पिछली बार आपका एक कोई प्रोग्राम था जो फेसबुक लाइव पे था, वो मैं सुन रही थी, तब मुझे समझ में आया कि बाप रे, बहुत सारे कारनामे इन्होंने किए हैं। एक उसका ही स्पेशल ग्रंथ बन जाएगा, इतना बड़ा बायोडाटा सर का है। तो और आज के इस प्रोग्राम के वो अध्यक्ष भी हैं। तर अध्यक्ष महोदय हे सगळ्यात शेवटी त्यांचे विचार आपण ऐकूच, नंतर आपण त्यांच्याशी बोलूच, त्यांचा परिचयही झालेला आहे। मी आदरणीय माननीय डॉक्टर सुप्रियाताई कारंडे यांना विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। धन्यवाद जी। आवाज येतोय माझा? हो, येतो। काही मला माहिती आहे, दीप प्रज्वलन आपण इथे झूम वरती कसं करायचं मला नेहमी प्रश्न पडतो। मी एक छोटासा दिवा मोनिकाच्याच या आजच्या चांगल्या शुभ दिनासाठी लावलाय देवाजवळ आणि मी तोच दिवा सगळ्यांना दाखवतेय आणि तुम्ही समजा की ते मी दीप प्रज्वलन करतेय आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतेय। धन्यवाद। खूप धन्यवाद ताई। यानंतर मी पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे आणि त्यानंतर आपण पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत। तर सर्वप्रथम मी क्लाउन या पुस्तकाबद्दल, विदूषक हे जे पुस्तक, माझं मराठीत हे पुस्तक ऑलरेडी आलेलं आहे, त्याचंच हे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन मी केलेलं आहे आणि हे पुस्तक जे आहे हे पुस्तक भारती यांनी कॅनडाहून पब्लिश केलेलं आहे। या पुस्तकामध्ये काय आहे तर हा माझा PhDचा विषय होता। या पुस्तकामध्ये विदूषकाची जी संकल्पना आहे, ही विदूषकाची संकल्पना आहे आणि याचा प्रवास कसा आहे तर विदूषक जो आहे तो आपल्याला माहिती आहे, तो सर्कशीतला विदूषक माहिती, सगळ्यांना जोकर माहिती आहे, तो सर्कशीतला माहिती आहे, पण मी रंगभूमीवरचा विदूषक घेतलेला आहे। रंगभूमीवर संस्कृत, अभिजात संस्कृत रंगभूमी, मराठी रंगभूमी, मराठी त्यानंतर लोककला, लोकसाहित्य आणि लोकनाट्य विशेषतः, ह्या अनुषंगाने हा विदूषक कुठे कुठे आहे, त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे आणि विदूषक कसा ओळखावा, कारण विदूषकाची संकल्पना ओळखणं खूप गरजेचं आहे। संस्कृत रंगभूमीवर चेट, वीट या प्रकारचे पण पात्र आपल्याला संस्कृत रंगभूमीवर दिसतात, तेही छोट्या प्रमाणात का असना हास्य विनोद करत असतात, पण त्यांना आपल्याला विदूषक म्हणता येत नाही। त्याचे काही गुणवैशिष्ट्ये याच्यात दिलेली आहेत, त्यावरून विदूषक हा वेगळाच होता। विदूषक हा राजांच्या नवरत्नांपैकीचा एक रत्न होता आणि एकमेव हे पात्र असं होतं की ते नाटकातच नव्हे तर ओरिजिनल जेव्हा राजे महाराजे ऐतिहासिक काळात होते, त्या काळात जेव्हा हा विदूषक असायचा त्या राजासोबत, ते पात्र तरी तिथेही खूपच लवचिक होतं।
म्हणजे कोणीही हिंमत करणार नाही राजासमोर खालची मान वर करायची. पण हे एक असं पात्र होतं जे राजाला सरळ शिवी घालू शकत होतं, सरळ बोलू शकत होता, तू मूर्ख आहे का, तुला कळत नाही का, वगैरे वगैरे या भाषेत तो मित्रासारखा बोलू शकत होता. एवढी त्याला सूट होती. आणि तो खऱ्या अर्थाने राजाच्या अधिक जवळ असायचा, कारण तो त्याची कानपिळवणी करायचा. आणि नाटकामध्येही त्याला तसाच प्रस्तुत केलेला आहे. नाटकामध्ये विदूषक हे मुख्य म्हणजे स्टोरीला, त्या कथेला कलाटणी देण्याचं कार्य तो करतो. कुठेतरी काहीतरी गडबडी करतो, कोणाचं काहीतरी लव्ह लेटर असेल ते कोणाच्या हाती देऊन टाकतो, त्यामुळे सगळं घोटाळा होतो. असे अनेक कार्य तो करतो. त्या विषयाला तो कलाटणी देतो आणि विषयाला कलाटणी दिल्यानंतर त्या विषयाला परत तो रुळावरही आणण्याचं काम करतो. आणि इतकी लवचिकता त्याला दिलेली आहे की त्याने काहीही बोलावं, कसंही बोलावं, कसंही छान मजा मस्ती करावी, इतकी लवचिकता त्यामध्ये दिलेली आहे. आणि त्यात महत्वाचं म्हणजे गो के भट यांनी 1975-76 साली, म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी, त्यांनी ह्या विषयावर अभ्यास केलेला दिसतो. पण त्यांनी संस्कृत मधली 5 नाटकं घेतली आणि त्या 5 नाटकांवर त्यांनी विदूषकाचं चरित्र चित्रण केलेलं दिसतं. मी ते पुस्तक वाचलं, मला तर असं वाटलं एवढं काम झालेलं आहे, आता कदाचित माझं कामच राहणार नाही. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की ते चरित्र चित्रण आहे, पण विदूषक, एखाद्या नाटकात विदूषक आहे तर तो का आहे, आणि एखाद्या नाटकात विदूषक नाहीये किंवा कमी प्रमाणात आहे तर तो का आहे, ह्याचं मी तिथं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. त्यात विशेषतः म्हणजे अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान शाकुंतलम मध्ये जे हे आहे, विदूषकाचं जे पात्र आहे ते खूप कमी प्रमाणात आहे. कुठेतरी सुरुवातीला ते येतं, मध्येच कुठेतरी थोडंसं खाणं पिणं, त्याची मजा मस्ती, तो कसा आहे तर तो पेटू आहे, तो खूप खातो, तो खूप हे करतो, गबाळ राहतो, मूर्खासारखा वागतो, गबाळ दिसतो, माकड सारखा दिसतो, वगैरे वगैरे. त्याच्या संकल्पना, त्याच्या डेफिनेशन्स पण त्याच्यात मांडलेल्या आहेत. आणि त्यानंतर तो कुठेच दिसत नाही, जे की एवढी मोठी शोकांतिका घडते. आणि गुरुजींना तर माहितच आहे, त्यांचा अभ्यास आहे त्याच्यावर, की एवढी मोठी शोकांतिका घडते आणि हा विदूषक का नाहीये, हा प्रश्न का उपस्थित झाला नाही कोणाच्या अभ्यासामध्ये. तो प्रश्नही मी तिथे उपस्थित केलाय आणि त्याचा प्रयत्न केलाय उत्तर देण्याचा, की अभिज्ञान ह्या मलाही मी पण विचार करत होती आणि मलाही खूप प्रश्न पडला की का असं, ही का आहे असं. मी खूप वारंवार ते नाटक वाचलं, वारंवार त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, पण मला टायटल मध्ये जे दिसलं ते तिथं दिसलं, अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान म्हणजे शोकात्मिका. तर ही जी शोकात्मिकाच आहे ती शोकात्मिका जर घडवून आणायची असेल, त्याचा अंत जर दुःखद करायचा असेल, तर मग तिथं विदूषक नाही कामाचा. कारण विदूषक हा काय करतो, हा सुखात्मिका करतो, सगळं छान, सगळं जुळवून आणतो आणि सगळं छान छान होईल असं त्याचा प्रयत्न असतो, म्हणून त्याला तिथून कमी करण्यात आलं. तसंच लोककलेमध्ये, लोकनाट्यामध्ये विदूषक आहे. तर ही जी विदूषक संकल्पना या नाटकांमध्ये किंवा याच्यातून मराठी नाटकांमधून वगैरे गेलेली आहे किंवा संस्कृत रंगभूमीवर पण आहे, पण ती अधिक डॉमिनेट झालेलं आहे ते पात्र. ते डॉमिनेट कसं झालेलं आहे, तर त्याचा नियम आहे की तो ब्राह्मणच असला पाहिजे विदूषक. ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी प्राकृत भाषेतच बोललं पाहिजे. मग डायरेक्टर अवेलेबल नसेल तर त्यांनी डायरेक्टरशिप केली पाहिजे, सगळ्यांची तालमी घेतल्या पाहिजे. बॉय अवेलेबल नसेल तर सगळ्यांना चहा पाणी दिलं पाहिजे, ऑफिसची कामं केली पाहिजे. इव्हन तंबूमध्ये जेव्हा नाटक बघायला लोक यायची तेव्हा त्या काळात खुर्च्या टाकण्यात यायच्या, त्या लोखंडी वगैरे, किंवा लाकडी बाक टाकायचे, ते कामही त्यांनी करायचं. आणि कुठंतरी एखादा आर्टिस्ट थकला आहे, काही झालेलं आहे, तर तिथं त्यांनी हजर होऊन लोकांचं रंजन करायचं. म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही बाबा भरणा म्हणून त्याचा वापर करण्यात आला. आणि त्यातल्या त्यात त्याच्याकडून अपेक्षा इतकी जास्त करण्यात आली की त्याला संगीतही आलं पाहिजे, त्याला अभिनय पण आला पाहिजे, त्याला वादन पण आलं पाहिजे, त्याला गायन पण आलं पाहिजे, त्याला नृत्य पण आलं पाहिजे, त्याला सगळंच आलं पाहिजे. तो कोविद असला पाहिजे, तो खूप मास्टर असला पाहिजे सगळ्या या कलाक्षेत्राचा. अशी त्याच्याकडून वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये पण सांगितलेलं आहे की जेव्हा राजाकडून नवरत्नांच्या ह्याच्याकडून रिटायर व्हायचा जेव्हा हा विदूषक, तर हा विदूषक जो आहे तो काय करायचा, तर तो ज्या वेश्या असायच्या त्यांच्या तिथं, गणिका ज्या असायच्या त्यांच्या तिथं जाऊन त्यांना त्यांच्याकडून व्यक्तिमत्व विकासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडून करून घ्यायच्या. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायचं काम तो त्यांचं करायचं, गणिकांचं. कसं वागावं, कसं बसावं, कसं उठावं, कसं बोलावं, काय करावं, हे डेव्हलपमेंटचं काम, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं काम ते तिथे शिकवत होते, ट्रेनिंग करायचं देत होते. असे काही रेफरन्सेस त्यात मिळतात. अनेक गोष्टींची चर्चा त्यामध्ये केलेली आहे.
तर हा जो विदूषक आहे डॉमिनेट पण झाला, ह्याला खूप तळागाळात काम करावं लागलं आणि तिथे तेवढीच त्याच्याकडून तशी अपेक्षाही करण्यात आली. देन ही कॉन्सेप्ट किंवा ही संकल्पना आज कुठे आहे, तर आज ती मेडिकल क्लाउन झालेली आहे. मेडिकल क्लाउन म्हणजे काय, तर हॉस्पिटलमध्ये ती काम करते ह्याची संकल्पना. तर ती काय नेमकं करते, तर बँगलोर, चेन्नई वगैरे ठिकाणी खूप मोठे मोठे असे हॉस्पिटल आहे जिथे अशा आजारी लोक आहेत की जे 4-4, 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, 15-15 वर्ष ते त्या हॉस्पिटलमध्ये राहतात, त्यांना राहावं लागतं. त्यात लहान मुलं पण आहेत, मोठी पण आहेत. म्हणजे ती स्वतःला इतकी कंटाळलेली आहेत त्या आजाराला की त्यांना असं वाटतं की नाही आम्हाला जगायचं, आम्हाला आता शेवटचं काय ते इंजेक्शन द्या आणि आम्हाला जाऊ द्या देवा घरी. असं नैराश्यपूर्ण वातावरणात ते तिथे राहतात, जगतात आणि ते मृत्यूची अपेक्षा करतात. त्यामुळे डॉक्टर, सिस्टर हे लोक पण खूप नाराज होतात, नर्वस होतात की आता आम्हाला तर ह्यांना वाचवायचं आहे, पण हे असे का करतात. तेव्हा डॉक्टरांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की काहीतरी असं केलं पाहिजे जेणेकरून ह्यांना प्रसन्नता वाटेल आणि त्यांना जगावंसं वाटेल, जगण्याची आशा निर्माण होईल. तर त्यामध्ये काय केलं पाहिजे, तर त्यामध्ये काहीतरी एंटरटेनिंग केलं पाहिजे, कारण जिथं जगण्याची आशा हा विषय आला तिथं एंटरटेन कडे बघण्यात आलं, मनोरंजनाकडे बघण्यात आलं. मग मनोरंजनात्मक कार्यामध्ये काय केलं पाहिजे, कारण चित्रपट दाखवला, नाटक दाखवलं तर हे पेशंट थकतात, त्यांच्या शरीरातही ताकद नसते, त्यांच्या मेंदूतही तितकी ताकद नसते, ते नाही बघू शकत. आणि त्याच्यात सगळंच असतं ना, चित्रपटामध्ये रडरड पण असतं, कोणाचा काही प्रॉब्लेम झालेला आहे, कोणाचा काही त्रास झालेला आहे, फायटिंग पण असते, मग मध्येच गाणं पण असतं, असं सगळं कॉम्बिनेशन असतं. त्यामुळे त्यांना त्या त्या रसाप्रमाणे त्यांना त्रास होऊ शकतो. अशा अनुषंगाने ते पण कॅन्सल, हे पण कॅन्सल, हे पण कॅन्सल. आता करायचं काय नेमकं, तर त्यांचं लक्ष गेलं ते विदूषकाकडे, जोकरकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी सांगितलं की हेच एक असं पात्र आहे, लवचिक पात्र, जे त्यांचं एंटरटेन करू शकतो आणि ओनली एंटरटेन एंटरटेन एंटरटेन, मनोरंजन फक्त त्यांनी करायचं असतं. तर थिएटर गराज नावाचं एक हे आहे, संस्था आहे, त्यात रेड नोज नावाची एक त्यांनी कन्सेप्ट सुरू केली. अश्वथ भट यांनी, अश्वथ भट हे दिल्लीचे आहेत, बॉलिवूडचे कलावंत पण आहेत, बॉलिवूडमध्ये पण ते चांगलं काम करतात. तर त्यांनी ती कन्सेप्ट तयार केली आणि रेड असा नोज लावतात, त्यांची टीम आहे. तशी रशियाची पण एक टीम आहे, ते डॉक्टरांची नावं त्याच्यात दिलेली, ते सगळे डॉक्टर्स आहेत आणि ते जगभरात फिरून फ्री ऑफ चार्ज, त्याचा तो चार्ज घेत नाही, पैसे घेत नाही, अश्वथ भट पण त्याचे पैसे घेत नाही, ते हॉस्पिटलमध्ये जातात. मी जेव्हा अश्वथ भटांशी बोलले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं, आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळ्यात पहिले डॉक्टर आणि नर्स यांना हसवतो, त्यांना पहिले आम्ही रिलॅक्स करतो, कारण ते पहिले आनंदित असले पाहिजे, कारण त्यांचं बर्डन जे असतं ते या पेशंटवर असतं, कारण ते कधी रागवतात पण, कधी चिडचिड पण करतात कधी, आणि त्यांना ते जबरदस्ती औषधी देत असतात, तेही त्यांना आवडत नसतं. तर ते लोक जरा हॅपी हॅपी असले तर हे लोक जरा रिलॅक्स होऊ शकतील, म्हणून त्यांना हसवतो, त्यांना फ्रेश करतो आणि मग सगळ्या पेशंटला आम्ही हसवतो, खेळवतो आणि त्यांना रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रयत्नांमध्ये आम्ही एक कलावंत आहोत. सगळ्यात पहिले ते वातावरण बघून आमच्या हृदयावर आणि आमच्या मेंदूवरही एक विशिष्ट असा परिणाम होतो, खूप त्रास होत असतो आणि आम्हाला कळत असतं की आम्ही हे सगळं मुद्दामून हे सगळं क्रिएट करतो आहोत, त्याचाही त्रास आम्हाला होतो. तो कधी कधी आमच्या मेंदूवर सूज सुद्धा येते. म्हणजे कलावंतांना ते जबरदस्ती करताना किंवा म्हणतात असं सायकोलॉजीमध्ये की जबरदस्ती जर तुम्ही हसलात तर तुमच्या मेंदूवर सूज येते, तुम्हाला त्रास होतो. तर खोटं खोटं हसू नये, मनापासून हसावं असं म्हणतात. मनापासून हसल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहतं, पण असाही त्रास त्यांना भोगावा लागतो. आत्ताच अश्वथजी हे कोरोनातून बाहेर पडले. अश्वथजी आणि अश्वथजींच्या आई दोघंही कोरोनाग्रस्त झाले, खूप क्रिटिकल पोझिशन मध्ये ते होते, ऑक्सिजनवर खूप दिवस होते, पण सुखरूप दोघंही बाहेर आलेत आणि आता त्यांनी आपल्या कामालाही सुरुवात केलेली आहे. तर असा हा जो क्लाउन आहे, असा हा जो जोकर आहे, असा हा जो विदूषक आहे, अशी कामं करतात आणि त्याची संकल्पना काय आहे ते तिथं मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरं पुस्तक आहे ड्रामा डायरी. याविषयी अगदी थोडक्यात माहिती देते. ड्रामा डायरी मध्ये ड्रामा आणि त्यातल्या त्यात डायरी काय असं म्हटलेलं आहे, हे महत्वाचं, की डायरी यासाठी की नोंदी काढतो आपण, जेव्हा एखादं काम करतो तेव्हा पेपर वर्क करतो, तर ते पेपर वर्क कसं झालं पाहिजे. विशेषतः मी महाराष्ट्रात बघितलंय, बाहेर तर अजून खूप जास्त नाटक वगैरे बघण्याचा मला योग आलेला नाही. महाराष्ट्रामध्ये कसं आहे की ज्या शासनाच्या ज्या कॉम्पिटिशन्स होतात त्याच्यात मला जज म्हणून मी जात असते आणि अन्य ठिकाणी पण जात असते. मी स्वतःही नाटक बसवलंय, मी स्वतः नाटकात काम केलेलं आहे, हिंदी, मराठी, गुजराती, राजस्थानी, भोजपुरी 5 भाषेत मी काम केलेलं आहे. चित्रपटही केले आहेत, सिरियल पण केलेली आहे. युट्यूबवर तुम्हाला बघायला मिळतील ते सगळं माझ्या नावाने, तुम्ही सर्च केलं तर. ह्यामध्ये नाटक बसवताना
काय नेमकं केलं पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्ती नाटकाचं म्हणजे ड्रामामध्ये ऍडमिशन घेणार नाही, प्रत्येक व्यक्ती जाऊन ते शिकणार नाही, कारण सगळ्यांना आपापली कामं आहेत, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी काय ऍडव्होकेट आहे, काय, पण यांना खूप हौस असते की आम्ही कधी आयुष्यात नाटक बसवावं किंवा नाटकात काम करावं, किंवा कॉलेजिन मुलं असतात त्यांना युथ फेस्टिवल मध्ये खूप हौस असते की आम्हाला हे सगळं करायचं आहे, हे सगळं शिकायचं आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे नेमकं त्यांना ते कळत नाही, आणि ते कळत नसल्यामुळे त्यांची अशी पंचायत होते की सुरुवात कुठून करायची, नेमकं करायचं काय, आणि त्याच्यासाठी म्हणून ते मग डायरेक्टर शोधतात, आणि मग त्यांना वेळ नसतो, आणि अनेक अनेक अशा गोष्टींमधून मी गेलेली आहे. 1996 पासून मी या क्षेत्रात काम करते, त्यामुळे अनेक बग्स मला त्यातले माहिती आहे. मग एवढ्या वर्षाचा तो अनुभव होता, ते मी डोक्यात ठेवलं की नाही, हे खूप गरजेचं वाटतंय की यांना हे माहीतच नाहीये. मी अनेक लोकांशी चर्चा करते, बोलते, ते विद्यार्थी असो नसो, मोठे असो, त्यांना माहीतच नाहीये नेमकं काय करायचं ते, आणि पेपर वर्क म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यात नेमकं काय करायचं हेही माहित नसतं. मग या अनुषंगाने मी ड्रामा डायरी नावाचं हे जे पुस्तक आहे ते लिहिलं. त्यामध्ये तुम्ही नाटक बसवतानाची कशी सुरुवात केली पाहिजे, म्हणजे तुम्ही संहिता कशी निवडली पाहिजे, ती संहिता निवडताना त्याचे काय काय नीती नियम तुम्ही पाळले पाहिजे, की त्या संहितेचं हे झालंय की नाही, रजिस्ट्रेशन झालंय की नाही, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या अंतर्गत त्याचं रजिस्ट्रेशन होत असतं, त्याचा DRM नंबर मिळतो, तो नंबर आहे की नाही, कारण प्रस्तुतीकरण करताना तुम्हाला त्याचा अडथळा निर्माण होतो आणि कोणीही ते नाटक बंद पाडू शकतं, त्यामुळे ते असलं पाहिजे. त्या सर्टिफिकेटसाठी काय करायचं, काय नाही करायचं, मग ते रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ का गरजेचं आहे, त्याबद्दल त्या मंडळातली जी लोक होती त्यांचाही मी रिव्ह्यू त्याच्यात टाकलेला आहे, अध्यक्ष महोदयांचा पण रिव्ह्यू त्याच्यात टाकलेला आहे की ते का किती गरजेचं आहे, आणि त्याचं सर्टिफिकेटही त्यात जोडलेलं आहे. मग नाटक बसवताना कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज पडते, तुमचे तुम्ही कास्टिंग कशी कराल, म्हणजे पात्र कसे निवडाल, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, मग तुमचे संबंध कसे असले पाहिजे ऍज अ डायरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यात जास्त काम आहे, आर्टिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूनी काम थोडं कमी त्याच्यात ठेवलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्टर म्हणून काय कराल, तर पहिले तर तुम्ही आर्टिस्ट सोबतचे रिलेशन, सगळ्यांसोबतचे रिलेशन खूप चांगले ठेवले पाहिजे. विशेषतः आर्टिस्ट हे खूप संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना रागवून ओरडून असं काही होत नाही. शेवटचे 1-2 दिवस चिडचिड होते तो भाग वेगळा, पण सुरुवातीला तर खूप त्यांना आपलंसं कोणी आहे बाबा सांगणारं, चांगलं समजावून सांगणारं, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला पाहिजे. मग तुम्ही नेपथ्याची तयारी कशी केली पाहिजे, त्याच्यासाठी जुळवाजुळव कशी केली पाहिजे, मग तुम्ही ड्रेसचं कसं केलं पाहिजे, नेमकं कोणत्या पात्राला कोणता ड्रेस गरजेचा असतो, कोणते कापडाचं जे क्वालिटी आहे ती कोणती असली पाहिजे, ऑर्गेंडी कुठे असली पाहिजे, कॉटन कुठे असलं पाहिजे, फ्रिलचं आपलं फॉलिंग मटेरियल कुठं असलं पाहिजे, मेकअपचे प्रकार किती आहेत, मेकअप कसा असला पाहिजे, मग लाईट तुम्ही कशी सेट करायची, त्याच्या डायग्राम्स दिलेल्या आहेत, आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टींचं आणि हे नाटक बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया त्याच्यात मांडली. पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशी काय, तिसऱ्या दिवशी काय, 2 महिन्याची कशी रिहर्सल लागते, किती वेळ घ्यावा लागतो, आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक उदाहरणाची गरज होती. एखादं उदाहरण पाहिजे नाटकाचं. तर ते नाटक मी माझंच कायनी दोस्त नावाचं एक नाटक आहे, ते नाटक मी उदाहरणासाठी त्यामध्ये घेतलेलं आहे. ज्यामध्ये ते कसं मी प्रोसेसमध्ये ते केलं, त्याचे आराखडे कसे असतात, कसे रंगभूषेचे, वेशभूषेचे, त्या पात्रांच्या वयाचे कसे आराखडे तयार करायचे असतात ते मी केलेलं आहे. त्यानंतर आमचे एक चांगले स्नेही आहेत योगेश्वर नामदेव लोळगे, हे जे आहेत हे यांनी नाटकाची जाहिरात कशी करायची, कारण जाहिरात क्षेत्र त्यांचं आहे, तर नाटकाची जाहिरात कशी असली पाहिजे या आणि नाटक आणि जाहिरात या विषयीचा इतिहास काय आहे नेमका, त्याचं कार्य काय आहे, इतकं सुंदर पद्धतीने त्यांच्याकडून मी तो लेख घेतलेला आहे आणि त्यांच्या नावानेच तो तिथे लेख टाकलेला आहे की आणि ह्या पुस्तकाचं जे कव्हर तुम्ही बघता हे कव्हर पण त्यांनीच तयार केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं इथे विशेष अभिनंदन करू इच्छिते मी आणि त्यांचा आभारही मानते. त्यासोबतच शेवटी जेव्हा स्क्रिप्ट टाकलेली आहे मी, त्या स्क्रिप्ट मध्ये प्रत्येक पानावर जितके डायलॉग आले त्या डायलॉग पुरतेच तिथं आराखडा एक तयार केलेला आहे ह्याचा रंग म्हणजे काय म्हणतात त्याला, कलावंतांच्या हालचालीचा आराखडा तो आहे की ह्या डायलॉग पासून ह्या डायलॉग पर्यंत तो कलावंत त्यांनी
कशी मुवमेंट केली, कारण आडव्या उभ्या तिरक्या रेषांचा वापर हा रंगभूमीवर होत असतो, त्यात तिरक्या रेषांचा वापर अधिक होत असतो, आडव्या रेषांचा वापर थोडाफार होत असतो, उभ्या रेषांचा वापर खूप त्या मानाने कमी प्रमाणात होत असतो. तर त्याचे स्पॉट्स ते कसं कुठून कुठे गेला आणि ते डायलॉग म्हणताना कुठून कुठे मुवमेंट झालेली आहे ह्याचा आराखडाही मी त्याच्यात टाकलेला आहे. त्यानंतर त्या पात्रांचे स्केचेस तयार करावे लागतात एक अंदाज येण्यासाठी की त्यांचा लुक कसा दिसेल हे सगळं गेटअप वगैरे करून, कारण आर्टिस्ट रोज तुम्हाला गेटअप करून किंवा त्या स्टेजवर ज्या वस्तू असतात ते घेऊन ते आर्टिस्ट कधीही तुम्हाला रिहर्सल देणार नाही, ते शेवटीच 2-3 दिवस देतात, त्यामुळे तुम्हाला त्याचा अंदाज आला पाहिजे. स्टेजवर कुठल्या कुठल्या वस्तू आहेत त्याचा एक डिटेल्स तुमच्याजवळ असली पाहिजे. त्यानंतर त्या नाटकाचा अभ्यास दिग्दर्शकाला करावा लागतो. आता माझ्या नाटकामध्ये बहुरूपी आहे, पोतराज आहे आणि ठग आहे. या तिघांची एक स्टोरी आहे स्वतःची. ठग नावाचे जे पात्र होते हे विदर्भात मुख्यतः होते आणि ते कसे ठगगिरी कसे करायचे आज ते संपलाय, त्याचा जो इतिहास आहे तो सगळा मला मिळाला आणि आमचे अमरावतीचे आमचे दमाहे काका ज्ञानेश्वर दमाहे यांनी मला तो इतिहास विशेषतः दिला होता. आणि मला वाईट वाटतं हे सांगताना की 3 दिवसाआधीच त्यांचा म्हणजे ते नाहीये आपल्यासोबत आता या जगामध्ये, वयाच्या 65व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि ते गेली 2-2.5 वर्ष बेडवर होते आणि ते कोणालाही ओळखत नव्हते. जेव्हा मला हा इतिहास सगळा मिळाला तेव्हा आम्ही छान भेटून सगळी चर्चा केली होती त्याविषयी आणि जेव्हा ते चांगले होते तेव्हाच मी त्यांना विचारलं होतं की नाटकात मला याचा वापर करायचा मी करू का, तुमची परवानगी आहे का? तर म्हणे बेटा तुला त्यासाठी सोपवलंय, तुला जे करायचं असेल त्याचं ते कर. आणि मी दमाहे सरांच्या नावानेच तो तिथं मांडलेला आहे की त्यांच्या रेफरन्सनी आपण ते केलेलं आहे. तर ठगाचा अभ्यास, ते त्याचा इतिहास, ते कुठून आलं, काय करत होते नेमके ते, त्यांचे चिन्ह काय होती, त्यांची सांकेतिक भाषा होती, ती सांकेतिक भाषा कशी होती. मग पोतराज, तो पोतराजाची सगळी त्याच्यात डिटेल्स टाकलेली आहे. पोतराज म्हणजे काय, त्यांची विधी कशी होते, ते कसे पोतराज होतात, का होतात, त्याच्यात त्यांचा ड्रेस कोणता, काय कोणतं, ते का वापरले जातात, विधींची नावं काय काय आहे. मग बहुरूपींचा इतिहास, त्यांचं असं डिटेल्स ते त्याच्यात टाकत गेले. शोकांतिका, तर ती शोकांतिका आहे खरं म्हणजे ही काही नाही दोस्त. तर ही शोकांतिका जी आहे ती शोकांतिका म्हणजे काय या शब्दाचा अर्थही मुद्दामून त्याच्या डिटेल्स मध्ये मी टाकला, जेणेकरून दिग्दर्शकांनी कसा अभ्यास करायचा असतो आणि विशेषतः नाटक म्हणजे गंमत समजू नका, नाटकाचा खूप जास्त अभ्यास करायचा असतो, कारण 4 वेदांचं मिळून ते 5वा वेद तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली म्हणा वेदांचाच अभ्यास करत असता, त्यामुळे तो कसा अभ्यास करायचा याबद्दलची ही माहिती मी त्याच्यात टाकलेली आहे. तुम्हाला हे पुस्तक वाचून खूप आनंद होईल, मी तो विशेषतः नंतर आभार मानेनच. पण आता आपण ह्या पुस्तकाचं प्रकाशन करूया. काही तांत्रिक कारणाने, विशेषतः मुंबईची परिस्थिती अजूनही चांगली नाहीये आणि सुप्रिया ताई रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत सिनेटच्या कामामध्ये बिझी असतात, विद्यापीठात असतात. परवा त्या सकाळी 4-4:30ला घरी पोहोचल्या होत्या, झोपल्या पण नव्हत्या, माझा फोन गेला. आत्ताही मी त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा त्या घरी जस्ट धावत धावत पोहोचल्या, हाफत होत्या आणि म्हणत होत्या मला 1-2 मिनिटं दे, मी जरा पटकन चेंज करून बसते. आणि इतक्या धावपळीत त्या आपल्या सोबत आहेत, त्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोचली नाहीत, म्हणून त्यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिकात्मक स्वरूपातच ते पुस्तकाचं प्रकाशन मी करेन असं म्हटलं होतं आणि आता त्या शब्द सुमनांनी त्यांच्या पुस्तकाचं हे प्रकाशन करणार आहे. मी डॉक्टर सुप्रियाताई कारंडे यांना विनंती करेन त्यांनी शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद मोनिका ताई. माझा आवाज येतोय? छान येतोय. मोनिका ताईंनी मला फक्त 5च मिनिटं दिली आहेत ऍक्च्युली बोलायला. काय हरकत नाही, बोला, मी जास्त बोलली. पण त्यांचं कार्यच इतकं मोठं आहे की मला 5 मिनिटं पुरणार नाहीये. पण मला माहितीये आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे की कसं असेल हे पुस्तक. हे जे इतकं मेहनत करून तिने लिहिलेलं आहे, तिला मी खूप वर्षापासून ओळखते की ती जिथे नोकरी करते मुंबई विद्यापीठात, ती लोककला अकॅडमी, तिथे ती अतिशय धावपळीत किंवा अगदी जीवाचं रान करून ती सगळी कामं करत असते. इतकंच नाही तर आता तिने बघा जी ही 2 पुस्तकं लिहिली आहेत, विदूषक आणि ड्रामा डायरी, ही दोन्ही पुस्तकं म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही पुस्तकं एक कॉम्बिनेशन आहे आणि इट इज अ मुवमेंट टुवर्ड्स प्रोफेशनलिझम. म्हणजे विदूषक हे पुस्तक आणि ड्रामा डायरी हे दोन्ही पुस्तकं ही एका उत्कृष्ट कलाकाराचं एक कॉम्बिनेशन मी म्हणेन. कारण ह्याच्यामध्ये विदूषकामध्ये तिने स्वतःची कला दाखवली आहे की लिखाण कसं असावं,
आणि ड्रामा डायरीत तिने ते नाटक कसं असावं किंवा नाटकासाठी काय काय कशा कशाची गरज आहे आपल्याला आज, त्याचं तिने प्रोफेशनली प्रेझेंटेशन केलं असावं. अजून पुस्तक वाचलेलं नाहीये मी, मला असं आता तिच्या बोलण्यावरनं जाणवतंय. अत्यंत गुणी प्रतिभाशाली ही मोनिका आम्हाला खूप आवडते, माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि नुसतीच ती मैत्रीण नाहीये, तर आम्ही बऱ्याचशा गोष्टी एकमेकींशी शेअर करतो. बऱ्याचशा गोष्टी ज्या विद्यापीठाशी रिलेटेड आहेत किंवा डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे, कुठे काय इम्प्रोव्हायझेशनची गरज आहे, या दृष्टीने आम्ही शेअर करतो. आम्ही एकमेकांशी आठवड्यातून एकदा दोनदा तर नक्कीच बोलतो. पण मला तिचे एक गोष्ट खूप आवडली आहे की ती आता हळूहळू कुठेतरी सामाजिक चळवळ करण्याच्या मागे आहे सध्या. कारण तिने जे काही विषय आता सध्या घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मोनिकाने व्यसनाधीन झालेली आजची पिढी, व्यसन एक शाप, याच्यावरती सुद्धा ती बरंच काम करते तिच्या या लोककला अकॅडमीच्या माध्यमातून. इतकंच नाही तर तिने अजून वेगवेगळे असे इव्हेंट्स घेतलेले आहेत की ज्याच्यातनं तिने लोककला अकॅडमी ही घराघरात पोचावी. मुलांना नाटक म्हणजे काय असतं, नाटकाचं कसं अभ्यास करावा मुलांनी किंवा नाटक कसं जोपासावं ह्याचंही तिने घराघरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिने छोटे छोटे कार्यक्रम घेतले. आणि खरोखरच ती अतिशय गुणी प्रतिभावंत अशी कलाकार आहेच. मोनिकाला या दोन्ही पुस्तकांसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि येणाऱ्या काळात ती अशी वेगवेगळ्या विषयांवरती, म्हणजे ज्या विषयांचा आपण कधी विचारही केला नव्हता, अशा विषयांवर अभ्यास करून ती नक्कीच डॉक्टरेट मिळवेल अशी मी आशा बाळगते. आणि तिला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. मोनिका, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपले खूप खूप आभार ताई. हे पुस्तक दाखवून मी ह्याचं दिसतंय थोडस स्क्रीनचा प्रॉब्लेम येतो, तर हे पुस्तक दाखवून मी माझ्या स्क्रीनवर दिसतच आहे. गुरुजी आपण दाखवू शकता? राकेशजी राकेशजी दाखवताच आहे. आणि हे या पुस्तकाचं आता प्रकाशन झालेलं आहे असं आपण जाहीर इथं करतो आहोत. खूप खूप आभार दोघांसाठी. त्यानंतर आपण कोणालाही शुभेच्छा द्यायचं असेल तर 2 मिनिटाचा कालावधी आपल्याकडे आहे, आपण शुभेच्छा देऊ शकता. ड्रामा डायरी हे, आणि माझ्या इथं काय पोस्टरवर मुद्दामूनच ठेवलंय, मला माहित होतं स्क्रीनवर थोडा प्रॉब्लेम होतो. तर राकेशजींनी सगळे डिटेल्स मागे पुढे पुस्तक दाखवलंय. धन्यवाद, खूप खूप आभार. मी जर कोणाला 2 मिनिटं बोलायचं असेल, शुभेच्छा द्यायच्या असेल तर देऊ शकतो, अन्यथा आपण अध्यक्षीय भाषणाकडे आता वळतो. ठीक आहे. धन्यवाद. आदरणीय प्राध्यापक रत्नाकरजी नारळे यांना मी विनंती करेन, हे आमचे नागपूरचेच आहे. माझे भाऊ अर्षद ठक्कर, मोठे भाऊ, हे पण नागपूरला असतात, ते पण जॉईन झालेले आहेत. अनेक लोक जॉईन होण्याचा प्रयत्न करत असतील पण माहित नाही, त्यांना वेळेवर सगळ्या लिंक्स मिळालेल्या आहेत. तर मी गुरुजींना विनंती करेन, कृपया त्यांनी अध्यक्ष भाषण द्यावं, शुभेच्छा द्याव्या आणि मला खूप खूप आशीर्वाद द्यावा. नमस्कार सगळे श्रोतागण आणि मोनिका ठक्कर ज्या मुंबई विश्वविद्यालयात लोककला विभागामध्ये प्राध्यापक आहेत, त्यांचे खूप खूप अभिनंदन. आपण फार सुंदर पुस्तके लिहिली आहेत. दोन्ही पुस्तकं भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहेत. आणि पुस्तक ही फक्त पुस्तकच नाही, ही शोध कार्याची पुस्तकं आहेत, हे विशेष आहे. आणि आपण दोन्ही पुस्तकाबद्दल इतकी सविस्तर माहिती दिली की मला बोलताना बघावं लागेल की कुठे कुठे भेग उरलेली आहे. माझ्या बोलण्याकरता पुन्हा पुन्हा तेच ते बोलण्यामध्ये विशेष हे महत्व नाही, तर बघतो की कुठे कुठे मी काय बोलू शकतो. मुख्य म्हणजे जे पहिलं पुस्तक आहे ड्रामा डायरी, कारण की ते बेसिक आहे. त्यावर त्या पुस्तकामधनं निघालेलं हे दुसरं पुस्तक आहे क्लाउन. तर ड्रामा डायरी हे जे पुस्तक आहे ते अशा पद्धतीने लिहिलं आहे की नवीन जो नाट्यकलेचा छात्र आहे त्याला बोट धरून चालवायला शिकवणारा, आणि एकदा त्याला चालता आलं की त्याला धावणं शिकवणारं हे पुस्तक आहे. तर इतकं मूलभूत पुस्तक हे लिहिलं आहे
आणि ह्यावरती त्यांनी त्यांच्या पुस्तकामधून मी सांगतो की त्यांनी फार सुंदर बिंदू घेतला आहे. पहिला बिंदू, नाटक म्हणजे नेमकं ते काय? मग ह्या प्रश्नावरती जर आपण आपल्या पौराणिक साहित्यामध्ये गेलं तर तुम्हाला साहित्य दर्पणामध्ये सुंदर व्याख्या लिहिली आहे. नाटकम ख्यात वृत्तम स्यात्. नाटकाचं जे कथानक असते ते प्रसिद्ध कथानक असायला हवं. आणि कारण तुम्ही एक अपरिचित मनुष्य घेतला, ज्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही किंवा काहीच सांगू शकत नाही, त्यावर तुम्ही जर नाटक बसवलं, तर ते नाटक हे नुसतं कला नाही, हा एक व्यवसाय आहे. ते नाटक पडायला नको. तुम्ही जर अशा व्यक्तीवरती नाटक बसवायचा प्रयत्न केला, कोण बघणार? कोण येणार पैसे देऊन बघायला ते? म्हणजे नाटक नक्कीच पडणार. मग त्यामध्ये एवढा आटापिटा करून त्याचा कथानक लिहा, डायरेक्टर आणा आणि कलाकार आणा, कोणालाच काहीच मिळणार नाही त्यामध्ये. आणि पुन्हा नाटक करण्याची धैर्य सुद्धा उरणार नाही. त्यामुळे त्यांनी लिहिलं आहे की नाटकम ख्यात वृत्तम स्यात्. ही प्रसिद्ध कला असायला हवं. त्यामुळे आपले पुष्कळ जे नाटकं आहे, कालिदासापासून सगळ्यांचे नाटकं हे महाभारतामधनं, रामायणामध्ये ज्या की कथा सगळ्यांना शिरोधार्य झालेल्या आहेत, त्यावरती शकुंतला किंवा नल दमयंती कोणते नाटक घ्या, हे हे याचा आधार त्याचा जो असतो, एक मुख्य काहीतरी कला, कोणीतरी एक मुख्य व्यक्ती किंवा एक गोष्ट तयार झालेली आहे, त्यावरती आधारित असते. नंतर ते लिहितात पंचसंधी समान्वितम पंचाधिका दशपरा. म्हणजे यामध्ये कमीत कमी 5 अंक असायला हवेत. जास्तीत जास्त 10 असू शकतात. अशाला तुम्ही नाटकाची एक फ्रेमवर्क असायला हवं. नंतर ते लिहितात प्रख्यातो वंश राजर्षी. हा एक तो वेल नोन किंवा प्रसिद्ध असलेला एक, जसे राम सीता आहे किंवा राधा कृष्ण आहे, नल दमयंती आहे, की दुष्यंत शकुंतला आहे, हे ते पेअर झाले. किंवा एक शिवाजी सारखा किंवा राणा प्रताप सारखा एक धीरोदात्त मनुष्य, वीर मनुष्य, किंवा बाजीराव पेशव्यांसारखा वीर मनुष्य, जिथे की मस्तानीचा सुद्धा रोल असू शकतो. तर अशा प्रकारचा असला तर तुमच्या नाटकाला महत्व येऊ शकते. आणि ह्यामध्ये रस असायला हवा. निरस नाटक कोण बघणार? यामध्ये कमीत कमी एक शृंगार रस असायला हवा. कारण की नाटकामध्ये शृंगार नसेल तर मग ते संगीताचं काही कार्यच उरणार नाही. गीत टाकण्याची काही जागाच उरणार नाही. त्यामुळे त्यामध्ये शृंगार रस असायला हवा. वीर रस जर बाजीराव पेशव्यासारखं नाटक असलं तर वीर रस असायला हवा. त्याचे जे तुमचे डायलॉग लिहिले आहेत त्यामध्ये वीर रस टपकायला हवा. तर अशा प्रकारे एक नाटकची एक फ्रेमवर्क असायला हवं. आणखी ते त्यामध्ये तुम्हाला साहित्य दर्पण सांगतं की नाटक हे सुरू नंतर आपण सांगितलं आहे सुरुवात कशीच करायची. सुरुवात करण्याकरता साहित्य दर्पणमध्ये म्हटलं आहे की ह्यामध्ये नांदी असायला हवी. नांदी म्हणजे एक आशीर्वचन असायला हवं. तुम्ही जर कालिदासाचं नाटक घेतलं तुम्हाला शिवशंकराची नांदी असायला हवी. शिवाजीचं घेतलं तर भवानीची नांदी असायला हवी. तर गणपती, शिवाजी, सरस्वती काहीतरी एक नांदी असावी. तर नांदी म्हणजे काय? आशीर्वचन संयुक्ता. त्यामध्ये काहीतरी आशीर्वाद असायला पाहिजे त्या वचनामध्ये. स्तुतिरी अस्मात् प्रयुक्तते. त्यामध्ये त्या देवतेची जिची आपण आराधना करत आहोत तिची स्तुती असायला हवी. द्विज नृपादी नाम. त्यामुळे एक तर कमीत कमी नाटकामध्ये कमीत कमी देवाची किंवा एखाद्या द्विजाची किंवा राजाची त्यांची नांदी असायला हवी. तस्मात नांदी संधिता. अशा प्रकारची एक नांदी असायला हवी. ती झाल्यानंतर आपला एक पहिली पायरी सूत्रधार. आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे सगळं हे, मी मनाने सांगत नाही. एक सूत्रधार असायला हवा की जो
जो पडद्याचा, रंगभूमीचा आणि प्रसाधनांचा ची व्यवस्था करतो. पडदा हा एक सुरुवातीला पडदा असतो, उघडल्यानंतर वाटतं की हा नाटक सुरू झालं. पण त्यामागे दुसरा पडदा असतो, जो की रंगभूमीचा एक सीन दाखवतो की कशा प्रकारचे रोल इथे खेळले जातील. कधी-कधी त्या पडद्यामागे एक तिसरा पडदा असतो. सीन चेंज करण्याकरता हा पडदा उघडला, एक रंगभूमी मोठी होते आणि त्यामागे एकदम सीन चेंज होतो. तर अशा प्रकारचं अरेंजमेंट तयार करून नाटक बसायला हवं. ज्याला आपण पडदा, रंगभूमी, प्रसाधन म्हणतो. हे तुमच्या पुस्तकामध्ये त्याला नेपथ्य म्हटलं गेलेलं आहे. तर हे एक नेपथ्य असतं. लोकांना नेपथ्याचा कदाचित अर्थ कळू शकला नाही. त्यामुळे मी सविस्तर सांगत आहे. तर अशा प्रकारचं हे सुंदर पुस्तक बनलेलं काम जे आहे हे ड्रामा डायरी आहे. ड्रामा डायरीला इथे वेस्टर्न इथे जर कोण ड्रामा किंवा मूव्ही तयार करायची असेल, तर डायरेक्टर्स काय करतात, एक स्टोरी बोर्ड तयार असतो. स्टोरी बोर्डवर सगळं लिहिलं असतं, की कोण, काय, कुठे, केव्हा, कसं कोणाशी काय संबंध आहे, सगळं बरोबर आराखडा असतो. तर जे स्टोरी बोर्ड इतका फेमस शब्द आहे इथे. पण त्याचं जर लिटरल ट्रान्सलेशन केलं, तर स्टोरी बोर्ड इज ड्रामा डायरी. हेच फक्त एक मराठीमध्ये किंवा आपल्या भारतीय भाषेमध्ये ड्रामा डायरी. इथे स्टोरी बोर्ड इतका फेमस शब्द आहे, की प्रत्येक कोणत्याही नाटकाचं किंवा मूव्हीचं किंवा कुठे स्टोरी बोर्ड. विशेष काहीच नाही. हे ड्रामा डायरी. एक वही आहे तुमच्याकडे किंवा सरळ भाषेमध्ये वही पेन्सिल. एक तुम्हाला वही हवी आणि पेन्सिल, त्यामध्ये एक फ्लोचार्ट तयार करायचा. कोण, कुठे, काय, केव्हा, कसं करणार. आपल्या पुस्तकामध्ये आणखी एक डायमेन्शन ऍड केलेला आहे, की लाइटिंगची अरेंजमेंट कुठे कशी असायला हवी. कोणता बिंदू तुम्हाला हायलाइट करायचा आहे. कोण बोलत आहे सध्या हे लोकांना कळणार कसं? काही लोक खूप दूर बसलेले असतात. तर त्यांना कळायचं कसं, तो लाईट त्याच्यावरती भोकभोकत आहे. हा बोलतो आहे सध्या. आता हा बोलतो आहे. तो लाइटिंग अरेंजमेंटमुळे आपल्या पुस्तकामध्ये फार सुंदर तऱ्हेने दाखवला गेलेला आहे, की लाइटिंग अरेंजमेंट सुद्धा कोण कुठे उभा असणार, कोण कोणाच्या मागे नको, क्रॉस नसायला हवा. सगळे नट दिसायला हवे. ओव्हरलॅप स्पष्ट. व्हायला नको. कळायला हवं. क्रॉस ओव्हरलॅप व्हायला नको. तर हे फार सुंदर दाखवलं गेलं आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या बिंदूंचं लक्षात घेऊन लिहिलं गेलेलं एक शोधपरक पुस्तक लिहिलं आहे, ते आहे ड्रामा डायरी. तर ड्रामा डायरीमध्ये यामध्ये सूत्रधार असतो. प्रत्येक नाटकामध्ये एक कमीत कमी नायक असायला हवं. नायिका असो किंवा फक्त जसं झाशी राणी आहे, अहिल्याबाई होळकर आहे, फक्त नायिका असू शकते मुख्य, किंवा बाजीराव पेशवे सारखा फक्त नायक, शिवाजी सारखा फक्त नायक असू शकतो. काय झालं? आणि कधी त्यामध्ये विदूषक असतो, सहाय्यक पात्र असतात, कधी खलनायक सुद्धा असू शकतो. तर यामध्ये एक जो विदूषक पात्र आपल्याला आहे, त्यावर एक दुसरं पुस्तक लिहिलं गेलं, त्याचं नाव दिलेलं आहे क्लाउन. मला वाटतं तुमचं मराठीत सुद्धा पुस्तक निघालेलं आहे, विदूषक. तर ते विदूषक पुस्तक तर विद हा संस्कृत शब्द आहे. विद शिकणे किंवा ज्ञान, वेद. त्यामुळे विदूषक म्हणजे फक्त एक मस्कऱ्या किंवा हुजऱ्या असा नसो, सर्व ज्ञानी असायला हवा. कारण की त्याचा रोल फार फार वाईट असतो. तर त्यामुळे विद शब्द टाकलेला आहे, की त्याला ज्ञान सुद्धा असं होतं. नुसतं नकला करणारा नव्हे, ज्ञान सुद्धा त्याला असायला हवं. तर रसायनामध्ये व्याख्या सुंदर दिलेली आहे. विकृतांग, त्याचं अंग विकृत दाखवून, किंवा जसं नारदमुनी आहे, शेंडी उंच तयार केलेली 1 फूट लांब शेंडी, काहीतरी विशेष असायला हवं. सर्वसाधारण व्यक्ती तुम्ही विदूषक केला, ओळखणार नाही कोणता विदूषक आहे ह्यामध्ये. तर काहीतरी लठ्ठ मनुष्य किंवा ठेंगणा मनुष्य किंवा शेंडी वर्त, तर हनुमान आहे, त्याला शेपटी आहे, वानरासारखा दिसतो आहे, तर वाटतो की याची भूमिका रंगभूमीवर आल्यावर एकदम समजतं की हा विदूषक आलेला आहे. तर आणि विकृतांग वचो, त्याची वाणी सुद्धा अशी असायला हवी,
ती बाकी लोक जे बोलतात त्यापेक्षा वेगळी याची वाणी असायला हवी. वेशही, त्याचा वेश सुद्धा वेशभूषा सुद्धा वेगळी असायला हवी आणि हास्य तर असायलाच हवं. तो विदूषक. विकृतांग वचई हास्यकारो विदूषका. साहित्य दर्पणमध्ये आणखी पुढे सांगितलेलं आहे की विदूषक हा कुसुम सारखा असायला हवा, फुलासारखा आकर्षक असायला हवा आणि वसंता देवी आणि वसंत ऋतू सारखा उल्हास देणारा असा, दुःख देणारा. तुम्हाला कधी विदूषक खलनायकाचा सहाय्यक नाही दिसणार किंवा एक साईड पात्र आहे त्याचा सहाय्यक नसतो. हा नायक नायिकेचं पात्र, कारण की तो त्याला तो वसंत ऋतू सारखे उल्हास पैदा करणार, निर्माण करणार असावा. तर आणि त्यामध्ये लिहिलं शात कर्म स्वकर्मज्ञ, स्वतःच्या कर्माने तो ज्ञानी असायला हवा. अज्ञानी पुरुष एक सर्वसाधारण पुरुष नसो. हे शात असं असं असा मनुष्य विदेशको नाम नायक पार्श्ववर्ती, हा नायकाचा पार्श्व बॅकग्राऊंड मध्ये असून सुद्धा फोरग्राऊंड मध्ये यायला हवा. जसं आपण सांगितलं तसा कालिदासांनी शकुंतलेमध्ये सांगितलं की जो माधव्य आहे तो दुष्यंताचा विदूषक आहे. हा त्याला जवळचा मित्र आहे, फार जवळचा मित्र आहे. जेव्हा त्याने महाराणी म्हटलं की दुष्यंत तू ये, तो यांनी त्या विदूषकाला पाठवलं की तू तिला पुत्रासारखा आहे, जितका मी पुत्र आहे तसा तू सुद्धा पुत्र आहेस. माझ्यामध्ये तुझ्यामध्ये फरक नाही. मला तू अरे तुरे म्हणू शकतो. ही तुम्ही स्पष्ट केलेलं आहे तुमच्या वक्त्यामध्ये. ती कालिदासाच्या माधव्य भूमिकेमध्ये फार स्पष्ट केलेली आहे की तू जातोस तर जा, पण माझा रिप्रेझेंटेटिव्ह किंवा तिचा महाराणीचा पुत्र म्हणून जा तू तिथे. मी तुला पाठवत आहे माझा एजंट किंवा दूत, तू दूत नव्हे, माझा तो रिप्लेसमेंट आहे. ही भूमिका विदूषकाने करायला हवी. तर आणि कारण की दुष्यंताला हे माहित होतं याला विविध विषयांचं ज्ञान आहे, फक्त हा कॉमेडी नव्हे, विविध विषयांचं. त्यामुळे त्यांनी त्याला पाठवलं. तर अशा प्रकारचं हे लिहिले गेलेलं पुस्तक आहे. तर याची जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे, पुस्तकांची सुद्धा आणि पुस्तक लेखिकेची सुद्धा. आणि ह्यांचे जे ज्ञान किंवा स्रोत जे आहेत ते डॉक्टर प्रकाश खांडगे ह्यांची सुद्धा. कारण की मुख्य जो गुरु विना ज्ञान नाही, तर गुरु जर आपलं यश जे आहे ते गुरुच्या चरणी नेहमी अर्पण असते. तर ते डॉक्टर प्रकाश खांडगेंची सुद्धा अत्यंत आभार मानून अभिनंदन करून मी आपल्या वाणीला विराम देतो आणि फार फार नम्र शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा आणि यशस्वी हो. खूप खूप आभार गुरुजी. गुरुजींनी खूप स्पष्टपणे हे सांगितलं की स्टोरी बोर्ड असला पाहिजे, म्हणून त्या पुस्तकाचं नावही आपलं ड्रामा डायरी पेज टू स्टेज असं आहे. म्हणजे पेज पासून सुरुवात होते ते स्टेज पर्यंत कसं जातं. आणि जेव्हा एक संशोधनामध्ये पण मी मांडलं होतं की जेव्हा एखाद्या विषयावर डॉमिनेशन होतं किंवा पेज पासून स्टेज पर्यंत जाताना त्याच्यात खूप काही बदल होतात आणि हे बदल काय झाले नेमके हे जर जाणून घ्यायचं असेल आणि तुम्ही प्रत्यक्षात तेव्हा तिथे नसाल तर स्टेज टू पेज रोल बॅक अशा पद्धतीचा एक प्रकार आहे, जो आपण असं मागे आलो तर आपल्याला त्याचं डॉमिनेशन पण कळतं. पण तो एक वेगळ्या संशोधनाचा भाग आहे, जो ते मी कुठल्या तरी संशोधनात ते मांडलेलं आहे. यासोबतच जसं हनुमानजी आणि याबद्दल बोललेत गुरुजी, तर मी ते सांगायला विसरले की आद्य विदूषकही मी तिथे जाहीर केलेले आहेत की हनुमानजी आणि नारद मुनी हे आपले आद्य विदूषक होते. आणि ते आद्य विदूषक का होते तर हनुमानजी हे चमत्कृती पूर्ण कृती आणि नारद मुनी हे युक्ती पूर्ण कृती करायचे. तर ही दोन त्यांची मुख्य गुण वैशिष्ट्य होती आणि बाकीचं तर त्यानंतर त्या मुख्य बेसवर ते कसं घडायचं ते आपल्या समोर पुराणामध्ये लिहिलेलंच आहे. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या
या सहकार्याने झालेला आहे. ही पुस्तकांची प्रेरणा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आनंदाने होत असते. उमेशजी घासासीन सोबत नेहमी माझी चर्चा होत असते. ते अनेक बाबतीत मला मदत करत असतात किंवा माहिती देत असतात किंवा मार्गदर्शन करत असतात. प्रभाकर ओवाळ सर आता उशिरा का असना जॉईन झालेले आहेत, त्यांचाही मी आभार, तेही माझे गुरुतुल्यच आहेत. आणि ड्रामा डायरी ह्या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना लिहिलेली आहे विद्यासागर अध्यापक यांनी. विद्यासागर अध्यापक महाराष्ट्रात विशेषतः फेमस आहेत ते म्हणजे साखर खाल्लेला माणूस हे प्रशांत दामले नी अभिनीत केलेलं नाटक आणि विद्यासागर अध्यापकांनी ते नाटक लिहिलं होतं आणि जवळपास 38 कंट्रीज मध्ये हे नाटक सादर झालं आणि खूप मोठं नाव या नाटकाने कमवलं. त्यांनी ह्या पुस्तकाची प्रस्तावना दिलेली आहे. आज काही कामानिमित्त ते मीटिंग मध्ये अडकले असल्यामुळे येऊ शकले नाही, तर तेही इथं येणार होते आणि खूप नम्रपणे आणि खूप प्रेमाने त्यांनी ती प्रस्तावना दिली आणि त्यांनी त्या प्रस्तावनेतच ते मांडलेलं आहे की चित्रपटांविषयी अशी पुस्तकं आहेत पण ती बोटावर मोजण्या एवढी आहेत आणि त्याच्यात ती इंग्रजीत आहेत आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये आहे. इथं भारतात ती नाहीच आहे. पण नाटकात तर अजिबातच नाही, त्यातल्या त्यात मराठी नाटकात तर नाहीच नाही. तर प्रत्येक स्क्रिप्ट असं एक पुस्तक जर तयार झालं तर खऱ्या अर्थाने त्याचा अभ्यास होईल किंवा एक प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना दिला गेला पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याच्यावर खूप चांगली मांडणी त्यांनी केलेली आहे. सुप्रियाताई कारंडे ह्या माझ्या मोठ्या ताई आणि गुरुतुल्य आहेच. त्या नेहमी मला मार्गदर्शन करत असतात आणि रत्नाकरजी नारळे हे जे आहेत आमचे गुरुजी, ह्यांचं मला इतकं छान ते पॉझिटिव्हिटी वाटते की हो तुम्ही लिहा, मी आहे ना, आम्ही करू. आणि इतक्या उत्साहाने. आणि राकेशजी पण खूप नेहमी मदत करत असतात, बरोबर कम्युनिकेशन करतात, व्यवस्थित त्यांचं कुठलंही काम इतकं सिस्टमॅटिक असतं राकेशजींचं की कधी तुम्हाला कन्फ्युजन काही 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 नसतं. तुम्ही निश्चिंतपणे एकदा त्यांना काम सोपवलं की ते काम झालं म्हणून समजायचं आणि निश्चिंत राहायचं, असं हे व्यक्तिमत्व असतं. अरविंदजी दीक्षित यांचं विशेष मी इथे आभार मानेन की हे आमचे खरं म्हणजे आमच्या शिबिरामध्ये आमचे विद्यार्थी म्हणून आलेले, सगळ्यात लहान विद्यार्थी आमच्या शिबिराचे. आणि लेखन कार्यशाळा आम्ही घेतली होती जी बगनाट्य लोकनाट्य आख्यानाची कार्यशाळा आहे आणि 15 नोव्हेंबरला ते आता पूर्ण होणार आहे ते कॉम्पिटिशन आणि ते स्वतः स्क्रिप्ट पाठवणार आहेत. खूप उत्साही आहेत आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांचा. स्नेहाताई बाबळे इथे आलेल्या आहेत, सुनीताताई खरे आहेत यांचं. आणि कोणी राहिलं आमचे योगी डिझाईन्सचे योगी डे जे आहेत योगेश्वर नामदेव लोळगे, ज्यांनी हे पुस्तकाचे कव्हर तर केलेलेच आहे पण माझ्या मागे जे बॅकग्राऊंड दिसतं तेही त्यांनी तातडीने दुपारी करून मला पाठवलंय की हे तुम्ही मागे ठेवायचं आहे अशा पद्धतीने. तर खूप ह्या सगळ्यांच्या सहकार्यांनी माझी पुस्तकं घडत असतात. माझी 2च पुस्तकं नव्हे तर फोक थिएटर फॉर्म्स ऑफ महाराष्ट्र, लोकरंग, नाट्यरंग, विदूषक, मराठी विदूषक आता हे इंग्रजी झालं, ड्रामा डायरी, त्यानंतर घालो ते धुलपत गोमंतकीय लोकसंपदा हे रामदास प्रभुगावकर यांचं पुस्तक आहे जे मी संपादित केलेलं आहे. कारण ते पूर्ण कच्च्या मटेरियल मध्ये होतं, त्याला पूर्णपणे शेपअप वगैरे देण्याचा मला त्या बहाने अभ्यास करायला मिळाला आणि ते केलेले अशी 6-7 पुस्तकांची ही मांदियाळी तयार झालेली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढे पण 2-3 प्रोजेक्ट आता हातीशी आहे ते करते आहे. आपलं मार्गदर्शन मिळतच राहील या अपेक्षेसह सगळ्यांचा खूप खूप आभार, धन्यवाद. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. धन्यवाद ताई. धन्यवाद सर. पुस्तक आता आम्हाला कुठे मिळेल? आता राकेश जींना विचारा. राकेश जी वो पूछ रहे हैं आप किताब कहाँ मिलेगी. हेलो, आप अनम्यूट होइए, आप म्यूट है राकेश जी, आप म्यूट है. जी नमस्कार। कोई भी पुस्तक ये वाराणसी से प्राप्त कर सकता है। अच्छा, वो पोस्ट से भेज देंगे आपको, उनको सारा डिटेल्स भेजना होगा और उनका नंबर आपको लेना होगा. हाँ हाँ ठीक है, थैंक यू. जी, जी। थैंक यू. आप में से कोई भी सज्जन जो भी चाहे ये पुस्तक हमारे यहाँ से प्राप्त कर सकते हैं। इसके लिए आप डॉक्टर मोनिका जी से आप कांटेक्ट कर सकते हैं, वो आपको हमारा एड्रेस प्रोवाइड करवा देंगे। आप ओके. हमारे यहाँ से प्राप्त कर सकते हैं। जी, धन्यवाद. जरूर जरूर मैं सबको मेरा आपका फोन नंबर दे दूंगी, जो भी उत्साही है उन्हें वो नंबर मिल जाएगा और आपको संपर्क करेंगे.
बीच में भी बहुत किसी ने बहुत मांगा था, लेकिन उन्होंने क्यों संपर्क किया नहीं पता नहीं, लेकिन वो करेंगे। उनकी कोई दिक्कत होगी क्योंकि कोरोना के काल में बहुत लोगों के यहाँ प्रॉब्लम हुई थी, जी वही प्रॉब्लम हो सकती है। ठीक है, आपका बहुत बहुत आभार, धन्यवाद। नमस्कार। एंड करूं सर मीटिंग, उमेश जी? हो चालेल. सुप्रिया ताई, मीटिंग एंड करते। ओके. थँक्यू.